नमस्कार. श्री सुक्त साधनेमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन गोष्टी पाहणार आहोत. त्यातली पहिली गोष्ट आहे लक्ष्मी प्राप्ती कशी होईल आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर कशी राहील याविषयी, आणि दुसरं काही प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. तर पहिला उपाय जो आहे की आपल्याकडे लक्ष्मी तर येते पण ती स्थिर राहत नाही, म्हणजे आल्यानंतर तिला अनेक वाटा फुटतात आणि महिन्याच्या किंवा वर्षाच्या शेवटी आपल्याला जाणवतं की आपल्याकडे म्हणावी तेवढी रक्कम शिल्लक राहिलेली नाहीये, लक्ष्मी आपल्याकडे टिकत नाहीये, आणि असे अनेक लोकांचे प्रश्न येत असतात. यासाठी अत्यंत दैवी आणि तितकाच प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. यामध्ये एक पिवळ्या रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे, 5 कवड्या घ्यायच्या आहेत, 5 गोमती चक्र घ्यायचे आहेत, 5 गुंजा घ्यायच्या आहेत, 1 रुपया आणि सुपारी घ्यायची आहे आणि एक हळकुंड घ्यायचा आहे. साधना सुरू करताना या सगळ्या गोष्टी अशा प्रकारे या कपड्यावर ठेवायच्या. त्यानंतर त्याच्यावरती हळद कुंकू व्हायचं आणि या सगळ्या गोष्टी अशा प्रकारे बांधून ठेवायच्या आहेत. आणि दररोज साधना सुरू करण्यापूर्वी याच्यावरती हळद कुंकू व्हायचं आहे आणि मग देवीला प्रार्थना करायची का हे देवी माता, आमच्या या साधनेनी, या उपासनेनी तू प्रसन्न हो आणि आमच्या घरामध्ये तू स्थिर राहा, अशी प्रार्थना करायची. नंतर 16व्या दिवशी हे सगळं जे बांधलेलं आहे ते आपल्या तिजोरीमध्ये आपल्याला ठेवायचं आहे. जवळपास 1 वर्ष आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आणि मग आपल्याला जाणवेल की आपले जे काही समस्या आहेत पैशांबद्दलच्या त्या हळूहळू कमी झालेल्या आहेत. एवढंच नाही तर कर्जमुक्तीसाठी देखील हा उपाय अत्यंत प्रभावशाली आणि अत्यंत गरजेचा आहे. अनेकांना याचा लाभ झालेला आहे. तुम्ही देखील करून बघा, तुम्हाला याचा फरक चांगला जाणवेल. त्याचबरोबर काही प्रश्न आलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तर देखील आपण पाहणार आहोत. पहिला प्रश्न विचारला आहे की ही साधना श्रवण भक्तीने करता येते का, म्हणजे 16 वेळा फक्त ऐकून आपण ही साधना करू शकतो का? त्याचं उत्तर हो आहे. भागवतामध्ये जी नवविधा भक्ती सांगितली गेली आहे त्याच्यामध्ये श्रवण भक्ती ही पहिली सांगितली गेली आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदन दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, ह्या 9 प्रकारच्या भक्ती आहेत. त्यामुळे यावर्षी किंवा पहिल्यांदा जर तुम्ही श्रवण भक्ती केली, श्रवण साधना केली, तर पुढच्या वेळेला तुम्ही नक्की ते वाचायचा प्रयत्न कराल आणि हळूहळू तुम्हाला त्या गोष्टी पाठ होणार आहेत. त्यामुळे बिनधास्तपणे कोणताही किंतु परंतु न ठेवता यूट्यूबवरती अनेक श्रीसुक्त आहेत, ते 16 वेळा ऐका, देवीची प्रार्थना करा, देवी प्रसन्न होईल. दुसरा प्रश्न विचारला आहे की रात्री 12:15 वाजता मला ही साधना करायची आहे पण मला खाली बसता येत नाही, तर खुर्चीवर बसून साधना केली तरी चालेल का? तर हो, कारण देवी आपल्या मनातला जो विशुद्ध भाव आहे, जी विशुद्ध भक्ती आहे तीच पाहते, बाकी काहीही पाहत नाही. त्यामुळे आपण उभं राहून, बसून किंवा खुर्चीवर बसून आपण जर साधना केली तरी ती चैतन्यंती परमेश्वरापर्यंत, त्या देवीपर्यंत नक्कीच पोहोचणार आहे. काही न केल्यापेक्षा काहीतरी करणं हे केव्हाही चांगलं असतं. त्यामुळे तुम्ही कोणत्याही मनामध्ये विचार न आणता, डाऊट न आणता बिनधास्तपणे ही साधना करा. देवी नक्की प्रसन्न होईल आणि तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होणार आहे. तिसरा प्रश्न आहे की रात्री 12:15 वाजताच का? याचं उत्तर खरं आहे की नवरात्र जी आहे ह्या नवरात्रीमध्ये रात्री 12ची वेळ जी असते याला आपण मध्यरात्र असं म्हणतो. कारण की आत्ता होतं असं की आपली रात्र जी आहे ती सुरू होते 9 वाजता 10 वाजता, पण असं नाहीये. पूर्वीच्या काळी संध्याकाळी 7 वाजता 7:30 वाजता रात्र सुरू व्हायची आणि 12 वाजता मध्यरात्र असायची. आणि देवीने जे काही युद्ध खेळलेले आहे या 9 दिवसामध्ये रात्र दिवस म्हणजे दिवस रात्र हे युद्ध खेळलेले आहे. आणि रात्रीच्या वेळेला देवीची शक्ती जी आहे ती अजून वाढत असते, म्हणून आपण नवरात्री साजरी करत असतो. यासाठीच रात्री 12:15 वाजता आपल्याला साधनेला बसायचं आहे. आणि दुसरी गोष्ट की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्या गुरुजींनी किंवा आपल्या पूर्वजांनी कुठे ना कुठे लिहिलेल्या आहेत आणि त्या सिद्ध आहेत. त्यामुळे त्याचा कोणत्याही पद्धतीने तडा न जाऊ देता त्या सगळ्या गोष्टींना आपण ह्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न मात्र करतो आहे. याचं फळ आपल्याला 100% मिळणार आहे. फक्त श्रद्धा आणि विश्वास या 2 गोष्टी आपल्या मनामध्ये कायमस्वरूपी असणं तितकंच गरजेचं आहे. बाकी अनेक कमेंट्स येत आहेत आणि तुमच्या कमेंट्स आणि तुम्ही जे काही प्रश्न विचारता आहेत किंवा तुम्ही जे काही सांगता आहात की आम्ही करणार आहोत, यामुळे आमचा देखील ग्रुप वाढतो आहे. आणि आत्ता अगदी उद्याच नवरात्र येणार आहे.
सुरुवातीलाच नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा उद्या आपण देऊच आपण, पण देवीचं स्वागत वाजत गाजत करा, देवी शक्तीचं स्वागत वाजत गाजत करा आणि देवीला प्रार्थना करा की हे देवी माता आमच्या घरामध्ये, आमच्या हृदयामध्ये, आमच्या मनामध्ये तू आसनस्थ हो. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय माता दी.